आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पूर्णा शहरात त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 127वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी दक्षिण व पूर्णा तालुका शहर शाखा पूर्णा जिल्हा परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 127वी जयंती मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण यावेळी करण्यात आले। तर दुसऱ्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या तैलचित्राचे भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणूक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, विजयनगर, भीमनगर, MG रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसवेश्वर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मिरवणूक सभेचे रूपांतर करण्यात आले। मिरवणुकीमध्ये पंचशील नाट्य ग्रुप लेझिम पथकाने लेझिमची कवायत दाखविली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम ढगे, जिल्हाध्यक्ष परभणी दक्षिण, तर प्रमुख धम्मदेशना पूज्य भदंत पी धमानंद, सदस्य भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघ मुंबई, पूज्य भदंत पय्यावंश बुद्ध विहार पूर्णा। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आल्या चित्राताई तातेराव कांबळे, केंद्रीय शिक्षिका व सरचिटणीस महिला विभाग जिल्हा शाखा नांदेड दक्षिण, बाबासाहेब धबाले, राज्य सरचिटणीस पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई, अशोकराव कांबळे, जिल्हा अध्यक्ष परभणी उत्तर, सुनील एस पवार, संस्कार सचिव परभणी जिल्हा उत्तर व समता सैनिक दल, माजी जिल्हाध्यक्ष सामरावजी जोगदान, DY खेडकर, सरचिटणीस जिल्हा शाखा परभणी उत्तर, आनंदा बेर्जे, मराठवाडा प्रमुख समता सैनिक दल महाराष्ट्र राज्य, राजकुमार सूर्यवंशी, सुनील मगरे, पंचशील नाट्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बंडू गायकवाड, विजय गायकवाड, धारवा धुमाळे आदींची यावेळी उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण गायकवाड यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश बारात यांनी केले। कार्यक्रमासाठी गौतम दिपके, चंद्रमणी लोखंडे, किशोर डाकरगे, रत्नदीप इंगळे, सुनील खाडे, ऍडव्होकेट सिद्धार्थ खरे, विश्वनाथ कांबळे, ईश्वर वेडे, क्रांतिकार ढगे, पंजाब मनोहर, कुशान ढगे, अजय खंदारे, प्रवीण काशिदे, अजय खाडे, श्रावण गायकवाड, जीवन कांबळे, भगवान जोले, सचिन वेडे, विनायक गायकवाड सह भारतीय बौद्ध महासभा शाखा पूर्णा व समता सैनिक पूर्णा शहरातील महिला मंडळ सहकार्य करण्यासाठी परिश्रम यांनी घेतले। या प्रसंगी आवाज चळवळीचा पाईक, भीमाचा गायक संच पूर्णा यांचा बुद्ध भीमगताचा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमासाठी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज, निर्भीड, निपक्ष वृत्तवाहिनीवर। या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा दक्षिण परभणी आणि तालुका आणि शहर शाखा पूर्णाच्या वतीने माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांची 127वी जयंती अगदी हर्ष उल्हासामध्ये संपन्न केलेली आहे। तर ही जयंती साजरी करण्यामागचा जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे माता रमाईचा जो त्याग आहे तो त्याग हा आपल्या समाजाला समजला पाहिजे। त्यांना कळलं पाहिजे की माता रमाईनं या समाजासाठी आपली 4 मुलं ही गमावलेली आहेत आणि 4 मुलं गमावून स्वतःचा जीव सुद्धा तिने समाजासाठी गमावलेला आहे। ही आपल्या समाजाला याची जाणीव झाली पाहिजे आणि महिलांना जे आहे महिलांना त्यांचं या विषयाचं ज्ञान झालं पाहिजे। महिलांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांचा आदर्श घेऊन जसं रमाईनं आपल्या एकुलत्या एक मुलाला यशवंतरावांना घडवण्याचा जसा प्रयत्न केला तसा प्रयत्न आपण या आपल्या आजच्या महिलांनी केला पाहिजे। त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि आपल्या मुलांवर आपल्या लेकरांवर चांगले सुसंस्कार केले पाहिजे आणि हा धम्माचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न आजच्या या दिवशी केला पाहिजे। आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही हा संपन्न केलेला आहे। समाजामधल्या गोरगरीब बांधवांकडून अगदी पैसा गोळा करून 50 रुपयापासून 40 रुपयापासून 60 रुपयापासून 100 रुपयापासून असे समाजातल्या प्रत्येक दारोदारी जाऊन आम्ही हा पैसा गोळा केला आणि कोणाच प्रतिष्ठान पुढे आम्ही हात न पसरता किंवा कोणत्याही नगरसेवकाकडे न जाता त्यांच्या पुढे हात न पसरता आम्ही समाजाच्या घामाच्या कष्टाच्या पैशावर हा कार्यक्रम यशस्वीरित्या केला। म्हणजे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं, बाबासाहेबांचे जे विचार होते त्या विचारांना अनुसरूनच हा कार्यक्रम आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या आचारसंहितेनुसार हा आम्ही संपन्न केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत। आणि इथून पुढे सुद्धा भारतीय बौद्ध महासभेच्या ज्या आचारसंहिता आहेत त्यानुसार सर्व कार्यक्रम होतील। यासाठी आता ही सुरुवात झालेली आहे, पूर्वी होती परंतु काही त्या ठिकाणी व्यत्यय आले
परंतु आता अगदी जोमाने अशा प्रकारे आता आम्ही कार्याला लागलेलो आहोत आणि भारतीय बौद्ध महासभेचं जे कार्य आहे, जे 24 प्रकारची शिबिरं आहेत, ती सगळी आम्ही या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण या ठिकाणी येऊन सर्वांनी सहकार्य केलं, सर्व महिला मंडळांनी, सर्व उपासक उपासिकांनी, सर्व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल आजच्या या मंगलदिनी माता रमाईला पवित्र पावन त्यांना मी कोटी कोटी अभिवादन करतो आणि सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं कौतुक करतो, सर्वांचे आभार मानतो आणि मी माझी या ठिकाणी 2 शब्द संपवतो. हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या वर्षी एक अशी घटना म्हणजे या ठिकाणी घडलेली आहे की एका सुनेनं आपल्या सासूचं स्मारक या ठिकाणी बांधलेलं आहे. ती घटना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई आदरणीय मा उपासिका मीराताई आंबेडकर यांनी वनंदी या ठिकाणी माता रमाईचं स्मारक बांधलं आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासून संपूर्ण ठिकाणी माता रमाईची जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पूर्णा शहरामध्ये या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आयुष्यमान तुकाराम ढगे सर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पूर्णा शहरामध्ये सुंदर असं 127व्या माता रमाईच्या जयंतीचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमासाठी अतिशय मोठ्या संख्येनं धम्मबांधव उपस्थित होते. संपूर्ण पूर्णा शहरातून मोठ्या प्रमाणावर रॅली काढली होती. समता सैनिक दलाच्या उपस्थितीमध्ये, अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये, पूर्णा शहरातील धम्मबांधवांच्या उपस्थितीमध्ये ही रॅली संपन्न झालेली आहे आणि या रॅलीचा समारोप या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सुंदर अशा कार्यक्रमात झालेला आहे. या ठिकाणी बरेचसे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यागमूर्ती माता रमाईचा जो काही जीवन प्रवास आहे, त्यांचा जो काही संघर्ष आहे, तो या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या नांदेडच्या जिल्हा सरचिटणीस आदरणीय चित्राताई कांबळे या प्रमुख वक्त्या म्हणून त्यांनी मांडलेला आहे. माझ्यासोबत या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे उत्तरचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय DI खेडकर सर, त्यासोबतच समता सैनिक दलाचे मराठवाडा प्रमुख मेजर जनरल आनंदा भेरजे सर, त्यासोबतच परभणी उत्तरचे जिल्हा सचिव आदरणीय सुनील एस पवार सर, हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय आमचे वर्गमित्र म्हणेल मी लक्ष्मणराव गायकवाड यांनी केलेला आहे आणि खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे. या ठिकाणी मी देखील आपल्या सर्वांना त्यागमूर्ती माता रमाईच्या 127व्या जयंतीच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो. या ठिकाणी नमो बुद्धाय, जय भीम, धन्यवाद.